नमस्कार श्रोते हो, मी करिश्मा गडकरी. स्टोरी शोकेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत प्राजक्ताच्या साक्षीने बहरलेली एक हळूवार प्रेमकथा, ज्याच्या लेखिका आहेत सपना जकातदार. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. तर ऐकूया आजची कथा. कथेचं नाव आहे बहरला पारिजात. ऐकलंस का गं? बघ किती वारा सुटलाय, तुझा पारिजात डोलतोय बघ. अरे बापरे, पाऊस येणार जोरात. काय करू, माझं पारिजात. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती परसदारी गेली पारिजातकाच्या झाडाखाली. तो तिची लगबग पाहून गालातच हसला. ती आपली पारिजातकाचा बुंदा हलवत अंदाज घेत होती. तो हळूच आला पाठीमागून आणि त्याने तिचे डोळे हलकेच झाकले. हे काय रे, लहान आहोत का आपण? आपण तर बुवा अजून लहानच आहोत. आणि त्याने अलगद पारिजातकाची फांदी हलवली. सकाळच्या प्रहरी उमललेली पारिजातकाची नाजूक फुलं तिच्या केसांवरून चेहऱ्यावर अलगद उतरली. त्या स्पर्शाने ती मोहरली. फुलांवरील दवबिंदूंचा ओलासा स्पर्श तिला सुखावून गेला. वर्णिका, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. अरे खरंच की, मी पार विसरून गेले. ते हळूच त्याला बिलगले. खरं तर खूप प्लान्स होते ग, आपला 25वा लग्नाचा वाढदिवस छान साजरा करावा म्हणून. पण अशा या परिस्थितीत जाणार कुठे? अर्णव, असू दे, तुझ्याबरोबर मी या इथे पण खुश आहे. तुला आठवतं आपण? होय, आठवतं म्हणजे काय, या प्राजक्तानेच तर आपली भेट घडवून आणली. तू अशी सकाळी प्राजक्ताची फुले वेचत होतीस आणि मी चाललो होतो कॉलेजला. तुला समोरच्या झाडावर साप दिसला आणि तू किंचाळलीस. मी धावलो आणि तुला सावरलं. तुझे आईबाबा देवळात गेले होते. अर्णव जणू भूतकाळात शिरला. तुला सापाची भयंकर भीती वाटायची. तू मला सोडायलाच तयार नव्हतीस. भेदरलेली पर्णिका, एक छोटी बाहुली. किती गोड निर्मळ स्पर्श होता तो. मला एकीकडे संकोच वाटत होता, कारण माझी आणि तुझी ओळखही नव्हती. पण तुझ्या नजरेतली भीती काही कमी होत नव्हती. साप आला कसा निघून गेला. मग आई बाबा येईपर्यंत बसलो आपण दारातल्या पायरीवर. तो माझ्या खांद्यावर मान टाकून डोळे बंद करून पहुडली होतीस. अर्णव, मन पुन्हा त्या आठवणीत हरवलं बघ. मग काय झालं? अर्णव आणि पर्णिका बागेतल्या झोक्यावर बसले. पर्णिका अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. आई बाबा आले, मी पटकन तुला जागं केलं. आई म्हणून धावत जाऊन बिलगलीस तू आईला. बाबांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. मी घडलेली हकीकत सांगितली. मनात थोडी भीती होती. बाबांनी माझ्या पाठीवर थोपटलं आणि माझा परिचय करून घेतला. हो ना, मी तर तुझं नाव पण नाही विचारलं आणि लहान मुलीसारखे बिलगून बसले होते तुला घट्ट धरून. आता विचार केला तरी हसू येतं. अर्णव, खरं सांग, मी आगाऊ मुलगी वाटले का रे तुला? अगदी भेदरलेल्या सशासारखी होतीस तू. मी कॉलेजमध्ये जाणारा होतो ग, पण तुझ्या त्या स्पर्शात वात्सल्य होतं. अर्थात तेव्हा या शब्दात मला ते स्पष्ट नसतं करता आलं. मग तू दिसलाच नाहीस किती दिवस. मी वाट पाहायची रे. मला तुझं नाव विचारायचं होतं. रोज ओंजळभर फुलं घेऊन तुझी वाट पाहायची. का कुणास ठाऊक, मी बुजलो होतो. दुसऱ्या रस्त्याने कॉलेजला जायचो. मोह व्हायचा ग तुला पाहण्याचा, पण त्यात काही गैर नव्हतं. एकदा तू दिसलास तशी मी शुकशुक केलं. तू गोड हसलास. ओंजळभर फुलं दिली मी तुझ्या हातात. मूकपणे माझं पारिजातकाचं वेड मी तुला दिलं. मग मी तुझ्या पारिजातकात आणि तुझ्यातही गुंतत गेलो. पण तुझ्या मनात काय आहे हे कसं समजणार? आता मी कमावू लागलो होतो. आम्हाला जरा धीटही झालो होतो. एक दिवस आईला सांगितलं सगळं. म्हणाली घेऊन ये तिला. तू बाबांना काय सांगितलं रे? सांग ना.
म्हणालो, तुम्ही म्हणालात तर बाबा पर्णिकाला त्या पारिजातकासारखं जीवापाड जपेन. आणि बाबांनी तुला माझ्यासोबत पाठवलं. आणि माझं प्रेम मी त्या पारिजातकाच्या साक्षीनं जाहीर केलं. माझ्या अंगणातल्या प्राजक्ताला पाहून तू हरखलेस आणि तुझी मूक संमती मिळाली. आपल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमीही तू मला इथेच दिलीस आणि आपण तिचं नावही प्राजक्ता ठेवलं. सकाळच्या प्रहरी प्राजक्ताला दुडूदुडू धावत पारिजातकाची फुलं गोळा करताना खूप रम्य वाटायचं. आपला मयूरही पारिजातकाचा वेडा, अगदी तुझ्यासारखा. पर्णिका, तुला माहिती आहे, नारदांनी श्रीकृष्णाला उंजळभर पारिजातकाची फुलं दिली. श्रीकृष्णाला ती खूप आवडली आणि त्याने ती रुक्मिणीला दिली. सत्यभामा रागवली. तिने हट्टाने आपल्या अंगणात प्राजक्त लावला, पण त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायची. आमच्याकडे मात्र रुक्मिणीने कृष्णाला फुलं दिली आणि सत्यभामाही ती आणि रुक्मिणीही. हो ना. पर्णिका आणि अर्णव यांचं अमर प्रेम पारिजातकाच्या साक्षीनं बहरलं आणि रंगात आलं. आई बाबा, लव्ह स्टोरी संपली का एकदाची? चला लवकर या त्या पारिजातकाजवळ, मस्त सेल्फी काढूया. प्राजक्ता आणि मयूर यांनी मस्त केक आणला आणि त्याच्या साक्षीनं आजचा 25वा वाढदिवस साजरा केला. धन्यवाद.